नमस्कार. आपण डिफरन्शिएशन हा चॅप्टर घेत आहोत. लास्ट लेक्चर मध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा टॉपिक कव्हर केला होता. आता हे जे लेक्चर आपण सुरू करणार आहोत, ह्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करू. नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. ठीक आहे. आता इम्प्लिसिट फंक्शन कोणाला म्हणायचं? आतापर्यंत जे आपण फंक्शन्स घेतले पूर्वीच्या एक्झाम्पल्स मध्ये, म्हणजे पूर्वीचे जे डेरिव्हेटिव्ह मधला जो अगोदरचे जे फंक्शन्स होते, ते सर्व जे फंक्शन्स होते बघा, त्या एक फंक्शन्स मध्ये मी y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वगैरे असं म्हटलेलं होतं. y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे म्हटलेलं होतं. तर हे इम्प्लिसिटच्या पूर्ण उलट आहे. यात काय होतंय, हा जो व्हेरिएबल एक्स आहे किंवा हा जो फंक्शन एफ ऑफ एक्स आहे, याची किंमत दुसऱ्या व्हेरिएबल वाय आहे. म्हणजेच हा जो व्हेरिएबल वाय दिला आहे तो एक्सप्रेस झालेला आहे. वाय एक्सप्रेस्ड ॲज अनदर फंक्शन किंवा अनदर व्हेरिएबल. वाय एक्सप्रेस्ड ॲज अनदर व्हेरिएबल व्हेरिएबल एक्स. म्हणजे वाय जो व्हेरिएबल दिला आहे तो एक एक्सच्या फंक्शन मध्ये दाखवलेला आहे, एक्सप्रेस केलेला आहे. मग हे फंक्शन काय म्हणायचं? मग याच्यामध्ये आपण एक नवीन डेफिनेशन घ्या, एक्सप्लिसिट फंक्शनची डेफिनेशन. ठीक आहे. आपण घेणार एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शन कोणाला म्हणणार? मग आपण एक्सप्लिसिट फंक्शन तर काय असेल, if a variable y can be expressed as a function of another variable x. If a variable y can be expressed as a function of another variable x, that is y equals to f of x. आता हे जे फंक्शन्स आहेत ते कसे होते, तर f of x equals to x square plus 2x plus 3. हे फंक्शन काय झालं, एफ ऑफ एक्स. बघा याच्यामध्ये जी आर एच एस आहे, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू जे दिलं आहे ते एकाच व्हेरिएबल मध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे त्याची किंमत एकाच व्हेरिएबल एक्स वर डिपेंड आहे. म्हणून मग याला आपण वाय सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हा जो वाय एक्सप्रेस झाला इन टर्म्स ऑफ एक्स एक्सप्रेस झालेला आहे, म्हणून याला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. मग आता इम्प्लिसिट फंक्शन कोणाला म्हणायचं? इम्प्लिसिट फंक्शन मग इम्प्लिसिट फंक्शन आपण कोणाला म्हणणार? तर असं फंक्शन ज्याच्यामध्ये नायदर एक्स नॉर वाय, ना एक्स ना वाय, can be explicitly expressed as a function of other variable, then such a function is called implicit function. म्हणजेच डेफिनेशन काय? if neither x nor y can be expressed explicitly as function of other variable. म्हणजे याच्यामध्ये थर्ड व्हेरिएबल येणारच नाही. हे दोनच व्हेरिएबल आहे, त्या दोन व्हेरिएबल मध्ये तो एक्सप्रेस झालेला असेल, पण
तुम्ही म्हणू शकत नाही की x ची किंमत ही y ची किंमत ती, म्हणजे तुम्ही x आणि y ला सेपरेट नाही करू शकत याच्यामध्ये. ॲज अ फंक्शन व्हेरिएबल then such a function then such a function then such a function is called implicit function. It's called implicit function. फॉर एक्झाम्पल जर म्हटलं मी तर ए एक्स स्क्वेअर ज्याचे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत जे महत्वाचे आहेत, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ एच एक्स वाय ट्वाइस ऑफ एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता याच्यातनं ना तुम्ही एक्स ची किंमत काढू शकतात ना वाय ची किंमत काढू शकतात, म्हणजे ते व्हॅरिएबल सेपरेट होणार नाही त्याच्यामध्ये. किंवा लॉग ऑफ एक्स प्लस वाय log of x plus y equals to sin of x plus y. जर आता सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, फंक्शन मध्ये तुम्ही साइन जर इकडे घेतला तर साइन इनवर्स ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस वाय होईल, म्हणजे एक्स प्लस वाय अटॅचच राहील लॉगला. किंवा लॉग जर तुम्ही इकडे घेतला तर ई रेस टू साइन ऑफ एक्स प्लस वाय होऊन जाईल, म्हणजे तेव्हाही एक्स प्लस वाय हा सेपरेट होणार नाही, एक्स आणि वाय. आणि थर्ड जे महत्वाचं आहे ज्याचे आपण यांचे डेरिव्हेटिव्ह घेणार, आपण एक्स रेस टू एम y raised to n equals to x plus y raised to m plus n. यातही तसंच आहे, x raised to m ची पॉवर y raised to n ची पॉवर, पण तिकडनं x plus y raised to m plus n दिलेलं आहे. त्याच्यातनं काय x plus y raised to m plus n चं काय एक्सपान्शन, तर काय होईल की ते सेपरेट होणारच नाही. ठीक आहे, आपण याच्यावर एक्झाम्पल्स घेऊ यांचं डिफरन्शिएशन कसं घ्यायचं ते. ठीक आहे, फाइंड dy अपॉन dx. ठीक आहे, आता यांच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं असेल, फाइंड dy अपॉन dx किंवा विथ रिस्पेक्ट टू x. आतापर्यंत आपण dy अपॉन dx काढला. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी dx अपॉन dy सुद्धा काढायला सांगतील. इम्प्लिसिट मध्ये हा फरक आहे, तुम्हाला dx अपॉन dy सुद्धा विचारलेला शकतो. आता फाइंड dy अपॉन dx मध्ये एक्झाम्पल घ्या. फाइंड dy अपॉन dx वेअर फर्स्ट अंडर रूट ऑफ x प्लस अंडर रूट ऑफ y इक्वल्स टू अंडर रूट ऑफ a. ज्याप्रमाणे आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये लॉग ऑफ y राहायचं आपल्याला, कारण आपण काय करायचे दोघं साईडला लॉग अप्लाय करायचे, y इक्वल्स टू जे काही फंक्शन आहे ते. मग लॉग ऑफ y चा डेरिव्हेटिव्ह काय होता 1 अपॉन y, आणि त्या y चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो विथ रिस्पेक्ट टू x. तर याच्यामध्ये पण तेच असणार, डी बाय dx म्हटलेलं म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं म्हणजे डी बाय dx दोघं साईडला मी अप्लाय करेल. डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x प्लस साइन असल्यामुळे प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट येतो, म्हणून डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ y आणि डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ a. ठीक आहे, आता डी बाय dx ऑफ अंडर रूट ऑफ x, तर मी काय म्हटलं होतं रूटचा डेरिव्हेटिव्ह कधीही 1 अपॉन 2 रूट लिहायचा, म्हणजे डी बाय dx ऑफ रूट x राहील 1 अपॉन 2 रूट. इथं काय दिलाय x दिलाय, तर x ॲज इट इज. नंतर ह्या x चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो आपल्याला. ठीक आहे, अंडर रूट मधला जो हे त्याचा सुद्धा घ्यावा लागेल, म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह काय तो dx अपॉन dx 1 येतो, तो आपण लिहित नसतो. प्लस डी बाय dx ऑफ रूट y, तर रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तो 1 अपॉन 2 रूट, आणि हा y आलेला इथं. आता ह्या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आपल्याला घ्यावा लागेल, तर dy अपॉन dx. आणि डी बाय dx ऑफ रूट a, आपण जे व्हॅरिएबल एक्सप्रेस करतो x y z ह्या अल्फाबेट्सने दाखवतो, आणि a b c जे स्मॉल लेटर्स ते काय असतात कॉन्स्टंट्स असतात. म्हणजे हा अंडर रूट ऑफ a काय एक कॉन्स्टंट नंबर आहे, आणि कॉन्स्टंट नंबर सेपरेट आहे, त्याला कोणी व्हॅरिएबल मल्टिप्लायला नाही, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला तर 0 झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे dy अपॉन dx काढायचा, म्हणजे 1 अपॉन 2 रूट y इक्वल्स टू dy अपॉन dx इक्वल्स टू,
हा -1/√x इकडे आला -1/2√x. आपल्याला करायचे dy/dx, तर dy/dx इक्वल्स टू काय येईल, हा 1/2√y तिकडे चला जाईल म्हणजे मल्टिप्लाय लागून जाईल, तो 2√y अपॉन 2√x. 2 गेट कॅन्सल, √y √x आहे, दोघांची पॉवर सेम आहे म्हणजे dy/dx काय झाला, तर dy/dx इक्वल्स टू काय येईल, √y/x आणि त्याचं मायनस साइन, -√y/x. हे झालं तुमचं dy/dx सॉल्व केला. अशाच प्रकारे सगळे एक्झाम्पल्स येतील, त्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल अजून घेऊ आपण याच्यावर सिंपल. x³ प्लस y³ प्लस 4x³ प्लस 4x³ इक्वल्स टू 0. यातही आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. ठीक आहे, dy/dx घ्यायचा आहे. dy/dx ध्यान ठेवा, dy/dx म्हटल्यामुळे जो डिवाइडला आहे विथ रिस्पेक्ट टू त्याचे आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय असं समजा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x. म्हणजे चेंज इन x आपण काढतोय तर तो चेंज इन y होऊन जाईल तुमचा, म्हणजे याला dy/dx ऑफ, सगळीकडे अप्लाय करा, dy/dx ऑफ x³ प्लस dy/dx ऑफ y³ आणि प्लस dy/dx ऑफ 4x³ इक्वल्स टू 0. कारण की 0चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, 0च असेल, तो एक कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असेल, तो आपल्याला काही काढायची गरज नाहीये. ठीक आहे. आता x³ डेरिव्हेटिव्ह काय असेल, तर x³ डेरिव्हेटिव्ह राहील 3x आणि पॉवर 1 ने कमी. नंतर आपण फक्त पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला क्यूबचा. ठीक आहे, जी पॉवर 3 होती, राहिला कोणाचा डेरिव्हेटिव्ह, त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहिला. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे dx/dx तो 1 झाला, तो आपण लिहित नसतो. प्लस dy/dx ऑफ y³, तर y³ डेरिव्हेटिव्ह येईल, तर अगोदर या 3चा डेरिव्हेटिव्ह पॉवरचा म्हणजे काय झाला 3y² आणि नंतर ह्या yचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, तर dy/dx प्लस आता 4 इंटू x³y, ध्यान ठेवा हा 4 मल्टिप्लायला आला आहे, कॉन्स्टंट नंबर तो बाहेर येऊन जाईल. ठीक आहे, आणि हा तुमचा फंक्शन झाला u आणि हे फंक्शन झालं v. u इंटू v चा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. प्रोडक्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह मग काय होईल, तर काही एक फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे x³ कॉन्स्टंट ठेवला तर dy/dx ऑफ काय घ्यावं लागेल, दुसरं फंक्शन y, आणि प्लस आता y कॉन्स्टंट ठेवा तर dy/dx ऑफ कोणाचा घ्यावा लागेल, तर x³ 3x² प्लस 3y² इंटू dy/dx प्लस आता ह्या दोन टर्म झाल्या, याच्यामध्ये हा 4 मी त्याला मल्टिप्लाय करतो, 4 इंटू x³ आणि dy/dx प्लस याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल x³ चा, तर 3x² होऊन जाईल. बरोबर, 3x² इंटू हा 4 मल्टिप्लाय, 4 इंटू 3 किती 12x² इंटू y हा आला. बरोबर, इक्वल्स टू काय, तर इक्वल्स टू 0 आहे, तो आपण इथे यायचा राहिला होता, हा इक्वल्स टू 0. आता आपल्याला काय करायचं, dy/dx म्हणजे ह्या दोन टर्म्स सेपरेट होतील, एकत्र येतील, आणि ह्या दोन टर्म्स एकत्र येतील, म्हणजे यांच्यातनं dy/dx जर मी कॉमन काढला तर काय राहील, हा 3y². ठीक आहे, इकडचा हा 3y² आणि इकडनं हा 4x³ 3y² प्लस 4x³ इंटू dy/dx आणि प्लस ह्या दोन टर्म्स 3x² प्लस 12x² इक्वल्स टू 0. आता dy/dx काय येईल, तर dy/dx इक्वल्स टू, अगोदर ही टर्म तिकडे घ्यावं लागेल, ती मायनस मध्ये चालली गेली, म्हणजे -3x² प्लस
12x² आणि इकडची मल्टिप्लायला टर्म होती नंतर ती डिवाइडला चालत जाईल म्हणजे डिवाइड बाय 3y² प्लस 4x³ असते. ठीक आहे, आता यांच्यातनं कॉमन निघेल का काही ते बघा. तर कॉमन काहीही निघणार नाही म्हणजे तुमचं जे आन्सर आलं dy/dx आन्सर जे आलं ते काय आलं -3x² प्लस 12x² अपॉन 3y² प्लस 4x³. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. हा झाला dy/dx. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. x⁻y प्लस y⁻x. x⁻y इक्वल्स टू y⁻x असं दिलेलं आपल्याला. आता बघा, लास्ट लेक्चरमध्ये जे आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन घेतलं होतं, आता याला जर तुम्ही अप्लाय करायचं म्हटलं, बघा इथं काय व्हॅरिएबल पण जो बेस दिलेला आहे LHS मध्ये x⁻y दिलाय, जो बेस आहे तो सुद्धा व्हॅरिएबल आहे आणि जी पॉवर आहे ती सुद्धा व्हॅरिएबल आहे. सेम RHS ला सुद्धा आहे, जो बेस आहे तो व्हॅरिएबल y आहे आणि जी पॉवर आहे ती व्हॅरिएबल x आहे, म्हणजे दोघंही व्हॅरिएबल आहे, बेस पण आणि पॉवर पण. मग आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन अप्लाय करतो. काय ती अप्लाय करतो जेव्हा बेसही आणि फंक्शनही व्हॅरिएबल असेल तेव्हा. ठीक आहे, तर x⁻y आणि y⁻x ला आपण काय करू, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. मग लॉग अप्लाय केल्यानंतर काय होईल, लॉग ऑफ x⁻y इक्वल्स टू लॉग ऑफ y⁻x असतील. ही जी पॉवर आहे पुढे मल्टिप्लाय होऊन जाईल म्हणजे y इंटू लॉग ऑफ x इक्वल्स टू x इंटू लॉग ऑफ y. ठीक आहे, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये काय असतं, तर अगोदर लॉग अप्लाय करायचा, नंतर ते सिंपल करायचं, सिम्प्लिफाय करायचं, त्याला ज्या पॉवर्स असतील त्या पुढे मल्टिप्लायला येतात. जर लॉग ऑफ प्रोडक्ट आहे तर प्रोडक्टचं काय होतं, लॉग प्रोडक्टनुसार तर ते प्लस मध्ये होतात, जर कोशंट असला तर तो मायनस मध्ये जातो ती टर्म. ठीक आहे, आता झालं हे सिंपल y इंटू लॉग एक्स आणि x इंटू लॉग वाय, त्याचा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आपण त्याला म्हणणार, कारण की आपल्याला dy/dx करायचा आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं म्हणजे dy/dx ऑफ y इंटू लॉग ऑफ y आणि dy/dx ऑफ x इंटू लॉग ऑफ y असतील. आता इथं y सुद्धा व्हॅरिएबल आहे, हा y इंटू लॉग x आहे, y इंटू लॉग x. आता इथं हा फंक्शन झाला, हा पण व्हॅरिएबल आहे आणि हा पण व्हॅरिएबल, म्हणजे हा फंक्शन u आणि हा फंक्शन v, u इंटू v प्रोडक्ट आहे. म्हटलं म्हणजे काय, एक फंक्शन कॉन्स्टंट ठेवा y कॉन्स्टंट, तर dy/dx ऑफ काय घ्यावं लागेल, dy/dx ऑफ लॉग x घ्यावं लागेल. ठीक आहे, आता आपण लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह घेतला, तर लॉग ऑफ x पुढच्या याला काय करा, कॉन्स्टंट ठेवा लॉग ऑफ x आणि dy/dx ऑफ काय घ्यावं लागेल, तर y घ्यावं लागेल. ठीक आहे, इक्वल टू इकडनंही तसंच x कॉन्स्टंट ठेवा, dy/dx ऑफ लॉग ऑफ y आणि लॉग ऑफ y कॉन्स्टंट ठेवा, dy/dx ऑफ x घ्या. आता याचे व्हॅल्यूज डायरेक्टली तुम्ही लॉग ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, तर काय होईल तो 1/x म्हणजे y/x झाला. ठीक आहे, प्लस लॉग ऑफ x इंटू dy/dx, तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तो काय झाला, dy/dx झाला, कारण की आपल्याला y माहित नाही, y ची किंमत इन टर्म्स ऑफ x माहित नाही, कारण की इम्प्लिसिट फंक्शन आहे. इक्वल्स टू x इंटू लॉग ऑफ y. आता मी याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट काढतो, तर x
लॉग ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह, ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 मध्ये, पुढे काय आहे वाय फक्त, म्हणजे 1/1 वाय म्हणजे एक्स अपॉन वाय झाला तो, आणि त्या वायचा डेरिव्हेटिव्ह काय झाला तर dy अपॉन dx झाला, प्लस लॉग ऑफ वाय इंटू dx अपॉन dx, त्याची किंमत किती 1, म्हणजे फक्त राहिलं इथं लॉग ऑफ वाय. बरोबर. आता आपल्याला dy अपॉन dx काढायचा आहे, तर काय, हा जो dy अपॉन dx आहे आपण ह्या साईडला घेऊ आणि हा जो y अपॉन x आहे त्या साईडला जाऊ देऊ. ठीक आहे, तर तो x अपॉन वाय इंटू dy अपॉन dx का असेल मायनस मध्ये येईल, मी dy अपॉन dx कॉमन ही काढतो म्हणजे लॉग ऑफ x. ठीक आहे, आणि मायनस हा इकडचा x अपॉन वाय मायनस मध्ये आला, मायनस x अपॉन वाय, आणि दोघांमधला कॉमन dy अपॉन dx इक्वल्स टू, इकडे काय हा लॉग ऑफ y आणि तिकडचा y अपॉन x मायनस मध्ये मायनस y अपॉन x. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं आहे dy अपॉन dx, तर dy अपॉन dx ची किंमत काय असेल तर लॉग ऑफ y मायनस y अपॉन x आणि अपॉन लॉग ऑफ x मायनस x अपॉन y, हा झाला dy अपॉन dx आपला. सिंपल, ते फंक्शन्स तुमचे कोणतेही असू द्या, ध्यान ठेवा की आपण डेरिव्हेटिव्ह कोणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह घेत असतो, आणि त्याच्यातनं आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, यांनी आपल्याला dy अपॉन dx काढायला सांगितलं होतं, यांनी आपल्याला dy अपॉन dx काढायला सांगितलं होतं, आणि तो आपण काढला, तो सेपरेटही करू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. If y equals to under root of sin x plus under root of sin x plus under root of sin x plus and so on infinity times. ठीक है, show that dy upon dx equals to cos of x upon 2y minus 1. ठीक आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, एक सोपंच आहे, वाटतं आपल्याला कठीण आहे पण एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. काय दिले त्यांनी आपल्याला y ची किंमत दिलेली आहे, काय म्हटलंय y ची किंमत अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस 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 अप टू द इन्फिनिटी. म्हणजे हा जो साइन एक्स अंडर रूट मध्ये येतोय तो किती वेळा आलाय तर इन्फिनिटी टाइम्स आलेला आहे. अंडर रूट मध्ये अंडर रूट मध्ये साइन एक्स, अंडर रूट मध्ये साइन एक्स प्लस प्लस होत जातोय. आता हा जो साइन ऑफ एक्स आहे, साइन ऑफ एक्सच्या जागी काय असेल, साइन ऑफ एक्सच्या जागी कॉस ऑफ एक्स पण येईल, सेक ऑफ एक्स, कॉसेक ऑफ एक्स, टॅन ऑफ एक्स, कॉट एक्स, सगळे जेवढेही 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते येतील. ठीक आहे, असं नाही की साइन ऑफ एक्सच पाहिजे होता, हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स येऊ शकतात. नंतर 7वं फंक्शन काय येईल तर लॉग ऑफ एक्स असू शकतो साइन ऑफ एक्सच्या जागी, तेच फंक्शन ई रेस टू एक्स सुद्धा असू शकतं, एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्स म्हणा, 4 रेस टू एक्स म्हणा, लागू तेवढे एक्झाम्पल तयार होतील, फक्त मेथड काय ती ध्यान ठेवा. आता इन्फिनिटी म्हटलं म्हणजे काय, एक प्रकारे समजून घ्या तो समुद्रच आहे, त्याच्यातनं एक जरी रूट गेला, आता ह्या रूट किती वेळा आला, इन्फिनिटी रूट्स आहेत, ते इन्फिनिटी वेळा रूट आलेला आहे. मग आता याच्यातला एक रूट जरी मी काढून फेकला तर त्याच्यावर काही फरक पडणार नाही. म्हणजेच हे जे दिलं आपल्याला y इक्वल्स टू अंडर रूट ऑफ
sin x plus under root of sin x plus under root of sin x and so on infinity times किंवा इन्फिनिटी. ठीक आहे, हा जो रूट आला तो इन्फिनिटी मध्ये आलेला आहे. आता मी जर म्हटलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, ठीक आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. आपण स्क्वेअरिंग का करतो, तर स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण स्क्वेअरिंग करतोय. म्हणजेच काय होईल, वाय स्क्वेअर झाला हा, ठीक आहे, इक्वल्स टू इकडचा हा रूट निघून जाईल. म्हणजे काय झालं, साइन ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस, आता तुम्ही म्हणणार आपण पुढचं याच्या पुढे एक अजून टर्म आहे अंडर रूट ऑफ साइन ऑफ एक्स आहे, म्हणजे हे अंडर रूट ऑफ साइन एक्स अजून आहे पुढे, अंडर रूट ऑफ साइन एक्स अँड प्लस वन इन्फिनिटी टाइम्स किंवा इन्फिनिटी. आता काय होईल, हा ही जी किंमत आहे अंडर रूट ऑफ साइन एक्स प्लस अंडर रूट ऑफ साइन एक्स अंडर रूट साइन एक्स, ठीक आहे, समुद्रातनं आपण एक ग्लास पाणी काढलं काही फरक पडत नाही समुद्राला, मग तेच आलं. हा साइन एक्स आपण काढलेला आहे, म्हणजेच काय, हा वाय स्क्वेअर इक्वल्स टू हा साइन ऑफ एक्स आणि याची किंमत पुन्हा काय म्हटलं जाईल, तर पुन्हा वाय म्हटलं जाईल. त्याची किंमत पुन्हा वाय म्हटलं. इथंच बरेच जण चुकतात, इथंच कळत नाही बऱ्याच जणांना. स्क्वेअरिंग केल्यानंतर याची किंमत काय येईल ते बऱ्याच जणांना कळत नाही की हा पुन्हा वाय कसं काय येईल. अरे फक्त त्याला एक स्मॉल टर्म त्यातली कॅन्सल झालेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे, त्याने काही फरक पडणार नाही त्याला. ठीक आहे, म्हणून त्याला आपण वाय म्हणतो पुन्हा, कारण तो नियरली इक्वल टू वायच असणार. त्याची किंमत काय असेल, नियर अबाउट वायच असेल त्याची किंमत. आता वाय स्क्वेअरला इकडे घेऊन टाका वायला, म्हणजे वाय स्क्वेअर मायनस वाय इक्वल्स टू साइन ऑफ एक्स, हे झालं सिम्प्लिफाईड. आता आपण याचं डिफरन्शिएशन घेऊ विथ रिस्पेक्ट टू वाय. तर dy अपॉन dx दोघं साईडला अप्लाय करू, तर dy by dx ऑफ वाय स्क्वेअर मायनस वाय इक्वल्स टू साइन ऑफ एक्स चा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे, आता वाय स्क्वेअर मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ. तर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर 2y अगोदर त्या स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पॉवरचा राहिला, डेरिव्हेटिव्ह कोणाचा, तर वायचा, तर dy अपॉन dx आणि मायनस ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, तर dy अपॉन dx होऊन जाईल. आणि साइन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, कॉस ऑफ एक्स. हा dy अपॉन dx, हा dy अपॉन dx कॉमन काढा, म्हणजे काय राहिलं, हा 2y इथला आणि इथला हा काय -1, 2y - 1 इंटू dy अपॉन dx इक्वल्स टू कॉस एक्स. काय झालं, dy अपॉन dx ची किंमत काय येईल, तर कॉस ऑफ एक्स अपॉन 2y - 1, हे आपला आन्सर जे आपल्याला शो करायचं होतं. शो काय करायचं होतं, तर dy अपॉन dx इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स मायनस 1 हे आपल्याला दाखवायचं होतं, तेच आपण दाखवलं, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे, आता मला सांगा, जर या साइन एक्सच्या जागी जर कॉस ऑफ एक्स असतं एक्झाम्पल मध्ये, तर उत्तर काय आलं असतं आपलं, तर ते आलं असतं मायनस साइन ऑफ एक्स अपॉन 2y - 1. जर टॅन ऑफ एक्स असतं तर सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2y - 1. जर लॉग ऑफ एक्स असतं तर 1 अपॉन एक्स इंटू 2y - 1 आलं उत्तर. वाटलं असं तुम्ही एक्झाम्पल घेऊन बघा, या साइन एक्सच्या जागी लॉग ऑफ एक्स घ्या, लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स अँड अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, जवळपास असे हे 8 एक्झाम्पल्स आहेत. MCQ सुद्धा विचारला जातो या एक्झाम्पलवर. ठीक आहे, ठीक आहे, एक नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आणि आज आपण थांबू. इफ x raised to m into y raised to n equals to x plus y raised to m plus n,
then show that dy upon dx equals to y upon x. ठीक है, dy upon dx equals to y upon x. ठीक है, आता हे सुद्धा इम्प्लिसिट फंक्शन आहे, x रेस टू m y रेस टू n इक्वल्स टू x प्लस y रेस टू m प्लस n. हे शो दॅट न देता त्यांनी आपल्याला असंही म्हटलं असतं, फाइंड dy अपॉन dx असं म्हटलं असतं त्यांनी, ध्यान ठेवा. ठीक आहे, पण शो दॅट आपल्याला उत्तर कळलं काय, y अपॉन x उत्तर यायला पाहिजे, शो दॅट येते तेच येईल. शो दॅट म्हटलं म्हणजे आता x रेस टू m y रेस टू n आणि x प्लस y रेस टू m प्लस n. तर याला जर आपण सेपरेट सॉल्व करायचं म्हटलं तर यासाठी डेरिव्हेटिव्ह घेताना प्रोडक्ट वापरावं लागेल. ठीक आहे, तर मी याला सिम्प्लिफाय करून गेला अगोदर. काय करेल, ज्या पॉवर्स आलेल्या आहेत आणि तो x प्लस वाय रेस टू m प्लस n हा सेपरेट होणार नाही, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला बऱ्याच अडचण येते. मग मी काय करेल, याला लॉग अप्लाय करेल. ठीक आहे, हे आपलं उत्तर. ठीक आहे, तर मी काय करेल, अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. अप्लाय लॉग ऑन बोथ साइड्स. काय होईल लॉग अप्लाय केल्यानंतर, तर लॉग ऑफ x रेस टू m y रेस टू n इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस y रेस टू m प्लस n हा येईल. आता लॉ ऑफ प्रोडक्ट वापरा इथं, x रेस टू m इंटू y रेस टू n म्हणजेच काय झाला, लॉग ऑफ x रेस टू m प्लस लॉग ऑफ y रेस टू n आणि इक्वल्स टू हा m प्लस n. इथं लॉ ऑफ एक्सपोनेंट वापरा, पॉवर पुढे मल्टिप्लाय होईल म्हणजे m प्लस n इंटू लॉग ऑफ x प्लस y हे होऊन जाईल. आता हा जो रेस टू m आहे हा, ठीक आहे, हा तुम्ही पुढे घेऊ शकतात आणि हा रेस टू n हा सुद्धा पुढे घेऊ शकतात, डायरेक्ट लिहिलं तर चालेल. म्हणजे आपण हा कॅन्सल करू, म्हणजे मी काय लिहिते ना, इथं ही पॉवर येऊन जाईल m मल्टिप्लायला आणि इथं ही पॉवर n मल्टिप्लायला. पुढची स्टेप आपली आता बघा सोपं जाईल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला. लॉग ऑफ एक्स प्लस ए, नंतर हा n इंटू लॉग ऑफ वाय, m प्लस n इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. m प्लस n म्हणा, m आणि n काय पॉवर्स आहे, त्या कॉन्स्टंट आहेत m आणि n. मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑन बोथ साइड, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो मी आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होईल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं म्हणजे m तर कॉन्स्टंट आहे बरोबर, या लॉग ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर तो येईल डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे m अपॉन एक्स येऊन जाईल प्लस हा n. ठीक आहे, लॉग ऑफ वाय, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मध्ये इथं y आणि y चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल dy अपॉन dx इक्वल्स टू, तर m प्लस n बरोबर कॉन्स्टंट आहे, 2 मल्टिप्लाय आला आहे. लॉग ऑफ एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय तो एक्स प्लस वाय डिवाइड आणि डी बाय डी एक्स ऑफ कोणाचं घ्यावं लागेल, तर डी बाय डी एक्स ऑफ हा जो लॉग या एक्स प्लस वाय राहिला तो एक्स प्लस वाय m अपॉन x प्लस n अपॉन y इंटू dy अपॉन dx इक्वल्स टू m प्लस n अपॉन x प्लस y. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या x प्लस वायचा, तर x प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह ध्यान ठेवा इथं मल्टिप्लाय आहे, बरेच जण इथं चुकतात. हे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच x चा डेरिव्हेटिव्ह काय झाला तर 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. इथं बरेच जण कन्फ्युज होतात, पुढे काय करायचं ते कळत नाही. पुढे काय करावं लागेल, हा 1 प्लस dy इंटू dx आहे, तर याने मल्टिप्लाय करायला म्हणजे काय होईल, हा m प्लस n इंटू हा 1 म्हणजे m प्लस n अपॉन x प्लस y प्लस m प्लस n इंटू x प्लस y इंटू dy अपॉन dx हा येईल. आणि इकडनं हा ॲज इट इज m अपॉन x आणि प्लस n अपॉन y इंटू dy अपॉन dx हा येऊन जाईल. आता आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलंय, dy अपॉन dx करायला सांगितलंय बरोबर. तर ही जी टर्म आहे ही टर्म ह्या साईडला घ्या आणि ह्या जो m अपॉन x आहे इकडे घ्या RHS ला. ठीक आहे, आता करताना काय करेल, हा इकडे जाईल तर मायनस होईल,
आणि dy अपॉन dx मी कॉमन काढून घेतो. ठीक आहे, तर काय होईल तो कॉमन. ठीक आहे, dy अपॉन dx आपल्याला काय दाखवायचं आहे, y अपॉन x दाखवायचं, तेवढं आपण ध्यान ठेवू. तर काय होईल, हा इकडे आला म्हटलं म्हणजे मायनस मध्ये चालला जाईल, म्हणजे m अपॉन x मायनस m प्लस n अपॉन x प्लस y इंटू dy अपॉन dx आणि इक्वल्स टू, तो m अपॉन x इकडे येईल, म्हणजे m प्लस n अपॉन x प्लस y मायनस m अपॉन x. आता एवढं आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर आता हे मल्टिप्लाय करून घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. हा काय होईल, हा इकडे मल्टिप्लायला येईल आणि हा इकडे मल्टिप्लाय झाला, म्हणजेच m इंटू एक्स, तर mx झाला, m इंटू y म्हणजेच my, हा मायनस साईन मायनस m इंटू एक्स आणि मायनस nx अपॉन x इंटू एक्स प्लस y इंटू dy अपॉन dx. ही RHS मध्ये टर्म सॉल्व झाली. ठीक आहे, तर काय होईल अजून, पुन्हा इकडनं याला सॉल्व करा, हेही तसंच येईल, तर मी हे तिथं लिहितो. ठीक आहे, इक्वल्स टू, नेक्स्ट पेजवर घेऊ आपण. ठीक आहे, हे ध्यान ठेवा फक्त. जी टर्म आपली आली होती, काय आली होती ती टर्म पुन्हा लिहितो, n अपॉन y मायनस m प्लस n अपॉन x प्लस y इंटू dy अपॉन dx इक्वल्स टू m प्लस n अपॉन x प्लस y मायनस mx m अपॉन x. आता एवढं आपल्याला सॉल्व करायचं आहे, तर हे सॉल्व करू आपण. n इंटू एक्स nx प्लस ny मायनस my मायनस ny अपॉन x इंटू एक्स प्लस y dy अपॉन dx इक्वल्स टू, हे सॉल्व करा, mx इंटू nx प्लस nx, हा मायनस m ने मल्टिप्लाय करा, म्हणजे मायनस mx आणि मायनस ny, तर मायनस m आणि डिवाइडला x इंटू एक्स प्लस वाय. ठीक आहे, हा मायनस mx आहे, हा प्लस mx कॅन्सल झाला, इकडनं हा ny प्लस आहे आणि हा मायनस ny आहे. नंतर दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, हा x इंटू एक्स प्लस वाय आणि हा x इंटू एक्स प्लस वाय. काय राहिलं, dy अपॉन dx इक्वल्स टू, काय राहिलं, nx मायनस my, nx मायनस my राहिलं. ठीक आहे, सॉरी, इकडनं हा y अशी लिहितो. ठीक आहे, त्याच्यातला हा y राहतो इथं आणि इकडनं हा x राहतो. ठीक आहे, तर हा nx मायनस ny अपॉन, सॉरी, हा my असेला. ठीक आहे, nx मायनस my आणि हा x, तर dy अपॉन dx त्याची किंमत काय झाली, तर आपण आता सॉल्व करू, nx मायनस my अपॉन x इंटू y अपॉन nx मायनस my. हे सारखे आहेत, कॅन्सल होतील. काय राहिलं, dy अपॉन dx त्याची किंमत काय झाली, तर y अपॉन x ही त्याची किंमत झाली. ठीक आहे, आज आपण थांबू. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन हा टॉपिक आपण घेतला होता. ठीक आहे.